नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा सस्नेह नमस्कार. आपण या मागील भागामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यामध्ये आकलन वर्गीकरण हे घटक पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे भाषेमध्येही आपण इतर घटक पाहिलेले आहे. आपण या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेलीच आहे, ते आपण पाहू शकता. आज आपला अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे सहसंबंध. बुद्धिमत्ता चाचणीला एकूण 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. त्यापैकी जवळपास 10% भारांशाचे म्हणजे एकूण 5 प्रश्न या समसंबंधावर अवलंबून असतात. समसंबंधावर 5 प्रश्न येतातच. तर आज आपल्याला पाहायचं आहे समसंबंध म्हणजे काय, त्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते प्रश्न कसे सोडवायचे आणि त्यासाठी काही टिप्स. प्रश्न सोडवताना तुम्हाला या 5 पैकी 5 प्रश्नाचे अचूक उत्तर सोडवता येतील. हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा आणि स्किप करू नका, म्हणजे अतिशय महत्त्वाच्या मधात मी जे टिप्स देत असतो ते आपल्या मिस होऊ नये. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला पाहायचं नसेल तर इथंच क्लिक करा, काही अडचण नाही. परंतु जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सविस्तर डिटेलमध्ये हा व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तरच आपल्याला समजेल. तर सर्वप्रथम पाहूया आपण की समसंबंध याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात. तर समसंबंधमध्ये शब्दावर आधारित समसंबंध, आकृत्यावर आधारित समसंबंध, संख्यांचे समसंबंध आणि अक्षरमाला किंवा वर्णमाला यांचे समसंबंध. म्हणजे समसंबंध म्हणजे काय असतो प्रश्न, तर प्रश्न असा असतो की खाली 3 शब्द दिलेले आहेत, त्यातील पहिला शब्द व दुसरा शब्द यांचा जो संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाचा कोणत्या शब्दाशी संबंध येईल, या खालील 4 पर्यायातून एक तुम्ही निवडा. तर सुरुवातीला असा शब्द येऊ शकतो, 2 शब्द दिलेले असतील त्यातील संबंध आपण ओळखायचा आणि तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध जोडायचा आहे. किंवा दुसऱ्या आकृत्यामध्ये 2 आकृत्या दिलेल्या असतील, त्या आकृत्याचा पहिल्या आकृत्याचा दुसऱ्याशी काहीतरी संबंध आहे, तो आपल्याला तिसऱ्या आकृतीचा चौथी आकृती कोणती येईल ही ओळखायची असते. त्याचप्रमाणे संख्यांचाही त्याचप्रमाणे पहिली संख्या आणि दुसरी संख्येचा काहीतरी संबंध असेल, तो संबंध आपण ओळखायचा आणि तिसऱ्या आकृतीशी संबंधित तोच संबंध जोडणारी चौथी आकृती संख्या आपल्याला पर्यायामधून निवडायची. तसंच अक्षरमाला वर्णमालेचे आहे. तर या 4ही प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्की मिळणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे आणि ज्या ज्या सूचना यामध्ये दिलेल्या आहेत, जे तुम्हाला आयडिया दिलेल्या आहेत, ट्रिक दिलेल्या आहेत, अभ्यास करायला सांगितलेला आहे, तो तुम्ही नक्की करायचा आहे. यामध्ये सविस्तर सराव मी तुमचा घेऊ शकत नाही, फक्त नमुना दाखल काही प्रश्न मी सोडवून घेणार आहेत. चला तर पाहूया समसंबंध. समसंबंधामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. प्रश्नातील शब्दातील समसंबंध, आकृत्यामधील समसंबंध, संख्यामधील समसंबंध, वर्णमालेतील समसंबंध आणि अक्षरमालेतील समसंबंध, अशा प्रकारचे प्रश्न यावर विचारलेले असतात. कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 5 प्रश्न परीक्षेला मी पाहिलेले आहेत. याच व्हिडिओमध्ये आपण पुढं 2017, 2018, 2019, 2020 साली परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न, तेच प्रश्न, त्या प्रश्नपत्रिका घेऊन त्यातील प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. त्यामुळं परीक्षेला कसे प्रश्न येतात याची भीती बाळगण्याची तुम्हाला गरज नाही. तर समसंबंधामध्ये काय दिलेलं असतं पहा. समसंबंध या घटकात 3 पदे व 1 प्रश्नचिन्ह दिलेले असते. यातील पहिल्या 2 पदामध्ये कोणत्या तरी बाबतीत विशिष्ट संबंध दिसतो. तिसऱ्या पदाशी अशा स्वरूपाचा संबंध असणारे व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायामधून आपल्याला ओळखायचे असते. आता कसं ओळखायचं ते पण आपण पाहणार आहोत, प्रश्न देखील पाहणार आहोत. पहिला घटक घेऊया आपण, शब्दातील समसंबंध. आता हा घटक, हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही टिप्स सांगायच्या आहे, काही सूचना सांगायच्या आहेत. समसंबंध या प्रश्नाला तुम्हाला पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला शब्दसंपत्ती वाढवावी लागेल. शब्दसंपत्ती म्हणजे काय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, कठीण शब्दार्थ,
आणि संबंध असणारे शब्दार्थ. आपण जे आत्तापर्यंत जे पुस्तकं वाचलेली आहेत, आपण धड्याच्या खाली पाहतोच, धड्यामध्ये आलेले शब्द पाहतो. याचप्रमाणे तुम्ही वर्तमानपत्रक, दैनिकं, मासिकं किंवा तुम्हाला जे काही पुस्तकं वाचनाचं साहित्य मिळतं ते जास्तीत जास्त तुम्ही वाचायचं आहे. त्यातील न समजणारे शब्द तुम्ही शब्दकोशातून समजून घ्यायचे असतील समजून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर समजले नाही तर आईवडिलांकडून, पालकांकडून, शिक्षकाकडून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. शब्दातील समसंबंध सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक शब्दसंपत्ती तुमची वाढलेली असावी. त्याचप्रमाणे कवी, लेखक, पुस्तके, ग्रंथ याबद्दलची सुद्धा शब्दसंपत्तीवर आधारित समसंबंधाचे प्रश्न परीक्षेला येतात. त्याचप्रमाणे दुसरं आहे सामान्य ज्ञान. तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञान वाढवावं लागेल. मग विविध प्रकारचं सामान्य ज्ञान आहे मराठी भाषेमध्ये, ते तुम्ही वाढवायचं आहे. आणि हे दोन्हीही जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला वाढवावं लागेल तुमचं वाचन. अवांतर वाचन तुमचं जेवढं जास्त होईल तेवढा तुमचा या परीक्षेमधील समसंबंधाचा जो प्रश्न आहे तो अचूक सोडवता येईल. या 3 गोष्टी लक्षात घ्या, तुम्हाला हा प्रश्नाचं अचूक उत्तर सोडवता येईल. चला तर पाहूया. एक उदाहरण प्रश्न दिलेला असतो. प्रश्न दिलेला आहे, पहिल्या 2 पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्याय निवडा. आता समसंबंध आणि सहसंबंध हा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका. पहा प्रश्न, सोयाबीन खाद्यतेल तर बांबू रिकामी जागा किंवा प्रश्नचिन्ह असं आपण म्हणता येईल. तर या सोयाबीन आणि खाद्यतेलमध्ये काय संबंध आहे? तर सोयाबीनचं प्रोडक्ट खाद्यतेल आहे. सोयाबीनचं खाद्यतेल तयार केलं जातं. तर बांबूपासून काय तयार केले जात असेल बरं? लाख, कात, कागद आणि टोपली. तर याच्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की बांबूपासून टोपली तयार केली जाते, म्हणून 4 नंबरचा पर्याय हा अचूक आहे. अशा प्रकारचा परीक्षेला प्रश्न विचारलेला असतो. आता पुढचा प्रश्न जे आहे तो आहे आकृत्यामधील समसंबंध. आता पहिल्या 2 आकृत्यातला समसंबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि तिसऱ्या आकृतीचा नंतरच्या पर्यायामधील कोणती आकृती अचूक येते ते पाहायची. हे करत असताना काही टिप्स लक्षात घ्या. पहिली टीप अशी आहे की पहिली आणि दुसरी आकृती जी आहे त्यामधील रेषा पहा. पहिल्या आकृतीमध्ये 1 रेषा असेल, दुसऱ्यामध्ये 2 आलेले असतील, वाढल्या असतील, कमी झाल्या असतील, तिरप्या झाल्या असतील, अर्ध्या झाल्या असतील. पाहायचं रेषांकडं, ठिपक्यांकडं पाहायचं. ठिपके वाढलेत, कमी झालेत, दुप्पट झालेत, घन झाला आहे, वर्ग झाला आहे, पाहायचं. आपण विचार करायचं पहिल्यामध्ये किती, दुसऱ्यामध्ये. रेषा ठिपक्याशिवाय चिन्हेसुद्धा आलेली असू शकतात. ते चिन्ह पण आपण काळजीपूर्वक पाहिजे आहे. पहिल्या आकृतीतलं चिन्ह आणि दुसऱ्या आकृतीतलं चिन्ह. काही बॉर्डर आलेले असेल, काही चिन्ह आलेले असेल, काही गडद केलेलं असेल, भरीव असेल, रिकामं असेल, हे आपल्याला पाहायचं आहे. हे जर आपल्याला पाहता आलं तर आकृत्यामधील समसंबंध सोडवताना तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. दुसरी टीप आहे की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ज्या चिन्ह, आकृत्या, रेषा दिलेल्या आहेत त्यांचं स्थान पहा. पहिल्या आकृतीमध्ये जर उजव्या बाजूला एखादं चिन्ह असेल, दुसऱ्या आकृतीमध्ये ते घड्याळाप्रमाणे फिरले का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरले हे पहा. काही चिन्ह असतील त्यांचे जागा बदललेले असतात. तर मग पहिल्या आकृतीत कोणती जागा होती तर दुसऱ्या आकृतीत कोणती जागा आलेली आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. आणि त्याचप्रमाणे तो संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी पर्यायामधून आपल्याला शोधायचा असतो. आता तिसरी टीप आहे आकारातील बदल. पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जो आकार आहे आकृत्यांचा त्यामधील काही बदल झाले आहेत काय, आणि जर झाले असतील तर कशा प्रकारचे झालेले आहे हे आपण शोधायचं असतं. तर आपल्याला तिसऱ्या आकृतीचा चौथी आकृती पर्यायामधून शोधता येईल. आणि पुढचा आहे आकृत्यामधील समसंबंध शोधताना आरशातील प्रतिमा आलेल्या आहेत का की पाण्यातील प्रतिबिंब आलेले आहे हे सुद्धा या प्रकारचे सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. म्हणजे पहिल्या आकृतीत एखादी प्रतिमा दिलेली आहे, दुसऱ्या आकृतीत त्याचीच आरशातील प्रतिमा दिलेली असू शकते, किंवा पहिल्या आकृतीत एखादं चित्र दिलेलं आहे त्याचंच पाण्यातील प्रतिबिंब दुसऱ्या आकृतीत असू शकतं. मग तिसऱ्या आकृतीचं जे पाण्यातील प्रतिबिंब असेल किंवा आरशातील प्रतिबिंब असेल, आरशातील प्रतिमा असेल, हे दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला शोधायचं असतं. एवढं सोपं आहे.
तर हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता तिसरा जो आपला मुद्दा होता तो मुद्दा होता संख्येतील समसंबंध. आता पहिल्या 2 संख्या दिलेल्या आहेत, तर त्याचा संबंध तुम्ही लक्षात घ्यायचा. मग पहिल्या संख्येचा संबंध दुसऱ्या संख्येशी, म्हणजे पहिली संख्येचा वर्ग असू शकतो, घन असू शकतो, ते तुम्ही शोधायचं आहे. तर पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी संबंध शोधायचा आहे. कोणता संबंध हे ओळखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध जोडायचा आहे. रिकाम्या जागी कोणती अचूक या आकृती येईल पर्यायामधून ही शोधायची आहे. यासाठी 4 प्रकारचे टिप देतो आहे. पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ज्या 1 ते 50 पर्यंतच्या संख्या आहेत त्यांचे वर्ग लक्षात आले पाहिजेत, पाठच करायचे आहेत. नंतर 1 ते 20 पर्यंतच्या संख्येचे घन तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे आकृत्या संख्येत दिलेल्या असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की पहिली आकृती ही 5चा वर्ग आहे तर दुसरी 6चा वर्ग आहे. पहिला आकृती ही जर 2चा घन आहे तर तिसरी आकृती 3चा घन आहे. मग चौथी आकृती जर 4चा घन असेल तर 5वी आकृती त्याच्या पुढच्या संख्येचा घन असू शकते, असावीच, असे दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला. त्याचप्रमाणे 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी जर संख्या असतील पहिल्या संख्या, तर त्यातील बेरीज वजाबाकी, त्यातील जी संख्या आहे त्यातील त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया तुम्हाला करून पाहायच्या, तरच तुम्हाला ती संख्या, तो प्रश्न सोडवता येईल. आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्ही पाठ करायच्या आहेत. याप्रमाणे जर तुम्ही केलं तर संख्येतील समसंबंध सुद्धा तुम्हाला लक्षात येतील. आता ही झाली थिअरी. थोडंसं अक्षरमालेतील पाहू. अक्षरमालेतील दिलेल्या अक्षराचं स्थान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्यावरूनच तुम्हाला अचूक उत्तर शोधायचं आहे. आता एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, पहा. अक्षरमालेतील एक उदाहरण पाहूया. MOQ कॉलम PRU. आता MOQचा PRUशी काय संबंध असेल? पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला अक्षरमाला दिलेली असते. हे पहा, इथं तुम्हाला अक्षरमाला मी दिलेली आहे, ABCD इथं दिलेली आहे. आता या अक्षरमालेमध्ये पहा तुम्ही, M जो आलेला आहे, Mचा Pशी काय संबंध आहे? Mचा Pशी काय संबंध आहे? पहा, हे M आहे आणि हे P आहे. M आणि Pच्या मध्ये 2 अक्षरं आहेत. Mच्या पुढं 2 अक्षरे सोडूनचं अक्षर P आहे. त्याचप्रमाणे ओचा R 2 अक्षरे सोडून आहेत. तर Uच्या आणि Qच्या, सॉरी इथं पहा थोडीशी चूक झालेली आहे, सॉरी, Q आहे, तर Qचा आणि Uचा संबंध काय आहे? आता Q आणि U याच्यामध्ये 2 अक्षरे नाहीत, नीट लक्षात घ्या, 3 अक्षरे आहेत. तर पहिल्या अक्षराच्या 2 अक्षरे सोडून पुढचं अक्षर, दुसऱ्या अक्षराचं 2 अक्षर सोडून तिसरं अक्षर आणि तिसऱ्या अक्षराचं 3 अक्षरे सोडून पुढचं जे अक्षर आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर याच्यावर पहा बरं, NPS हे पुढचं दिलेलं आहे. तर Nच्या 2 अक्षरे सोडून अगोदरचं अक्षर कोणतं आहे? Nच्या 2 अक्षरे सोडून अगोदरचं अक्षर आहे K. पहा, या दिलेल्या 4 पर्यायामध्ये दुसरा पर्याय जो आहे तो अचूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. चला तर पाहूया आता काही परीक्षेला आलेले प्रश्न. तर आता आपण पाहत आहोत फेब्रुवारी 2017ची प्रश्नपत्रिका. इयत्ता 8वीची फेब्रुवारी 2017ची ही प्रश्नपत्रिका आहे, मराठी माध्यमाची, प्रश्न क्रमांक 2. आता या प्रश्नपत्रिकेतील सरळ सहसंबंधावर प्रश्न देण्याच्याऐवजी मला एक मुद्द्यावर अधोरेखित करू वाटतं. यामध्ये मुद्दा क्रमांक 8 जो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, प्रश्नपत्रिकेत दिलेला असतो. प्रश्नपत्रिकेत कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्या प्रश्नाच्या पुढे 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना कंसात दिलेली आहे. म्हणजे परीक्षेमध्ये काही प्रश्न असे विचारलेले असतील की त्याच्यामध्ये उत्तराचे 2 पर्याय आपल्याला नोंदवायचे असतात आणि ते दोन्ही पर्याय नोंदवले तरच आपल्याला गुण मिळतील.
परंतु त्याच्या अगोदर सूचना तशी दिलेली असते. उदाहरणार्थ आपला हा सहसंबंधाचा प्रश्न आहे, प्रश्न 36वा या परीक्षेतला. पहिल्या 2 पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्याय निवडा, असा प्रश्न येतो. आणि याच्यात कंसात दिलेला आहे 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय निवडावे लागतात. उदाहरणार्थ सोयाबीन खाद्यतेल आहे, तर बांबूला सहसंबंध काय? सोयाबीन हे खाद्यतेल आहे, तर सोयाबीनपासून खाद्यतेल बनवतात, तर बांबूपासून टोपली बनवतात, हे आपल्याला माहिती आहे. हे जरी माहीत असलं तरी पण दुसरा पर्याय कोणता? टोपली हे तर आलंच. त्याचप्रमाणे बांबूपासून कागद बनवतात. हे 2 पर्याय बरोबर असल्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही उत्तरं लिहावे लागतील. आता पुढचा प्रश्न पाहू. पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता हा 37 नंबरचा प्रश्न आहे. तर अर्क याचा अर्थ आहे सहस्त्रकर, हे 2 समानार्थी शब्द आहेत. तर तीर याचे 2 समानार्थी शब्द कोणते? तीर म्हणजे धनुष्य नाही, तीर म्हणजे शरण नाही, परंतु तीर म्हणजे बाण, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. धनुष्य, बाण, तीर म्हणजे बाण. आणि तीर म्हणजे किनारा म्हणजे नदीचा किनारा, कोणत्याही गोष्टीचा किनारा, याला तीर असे म्हणतो. तर 37व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 असे 2 उत्तरं येतील. आता पुढं पाहू. यामध्ये पहिल्या 38 ते 40 पहिल्या 2 पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा, असं त्यांनी विचारलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 38 लक्षात घ्या. 237 जसे 1728, तर 412 जसे किती? तर हा प्रश्न जो आहे तो मी तुम्हाला देत आहे आणि याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पहा बरं, वहीवर लिहून घ्या. 237 जसे 1728, तर 412 जसे किती? उत्तराचा पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्याचप्रमाणे CFI जसे WTQ, तर DHL जसे काय? तर याच्याही उत्तराचा पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. आता मी तुम्हाला अगोदरच शिकवलं आहे, या प्रकारचे प्रश्न पण मी पुढं आणखी काही प्रश्नपत्रिकेमध्ये देणार आहे. तर पुढचा आहे आकृत्यांचा. आकृत्यावर आपण अधिक सराव घेतला नव्हता. हे पहा, आकृत्यामध्ये ही आकृती जशी ही आकृती, तर या आकृतीला जसे काय आहे पहा. तर पहा, या आकृतीमध्ये सुरुवातीला आकार पाहायचे आहेत, रेषा पाहायच्या आहेत, बिंदू आणि चिन्ह पाहायचे आहेत आपल्याला. तर या आकृतीला चौकोनामध्ये वर्तुळ आलेलं आहे, तर या दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोनामध्ये षष्टकोन आलेला आहे. तर षष्टकोन जर असेल तर वर्तुळ येईल, हे एक कळालं. हे दुसरं चिन्ह हे वर गोल आलेलं आहे, तर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं गेलेलं आहे. तर हे पण आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं जायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 40चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा एकदा पहा ही व्यवस्थित आकृती कसे बदल झालेले आहेत पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृतीत. तर तिसऱ्या आकृतीचा बदल कसा होतो हे याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येत आहे. आता ही झाली 2017ची प्रश्नपत्रिका. आता आपण पाहूया 2018ची प्रश्नपत्रिका. तुम्हाला दाखवतो आहे मी 2018ची प्रश्नपत्रिका. ही दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. ही 2018ची प्रश्नपत्रिका, फेब्रुवारी 2018मध्ये ही परीक्षा झालेली आहे आणि संच क्रमांक 1 आहे. तर यामध्ये 37वा प्रश्न आलेला आहे. हां, हे पहा 37वा प्रश्न आलेला आहे. 2036 हां 2036मध्ये प्रश्न आलेला आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. मी तुम्हाला थिअरीमध्ये अगोदरही सांगितलं आहे, शब्द
शब्दांचा संबंध यासाठी तुम्हाला अवांतर वाचन भरपूर करावं लागणार आहे. पहा, वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी आहे, तर विश्वास पाटील यांच्यासाठी यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? 4 पर्याय दिलेले आहेत: मृत्युंजय, पानिपत, छावा आणि झाडाझडती. विचार करा बरं काय असेल. परंतु यामध्ये एक सूचना पुन्हा दिलेली आहे, 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे या 4 पैकी 2 कादंबऱ्या श्री विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या 2 आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर कमेंट करा बरं काय असेल. ठीक आहे. तर छावा आणि झाडाझडती या कादंबऱ्या असतील का? नाही. तर पानिपत व झाडाझडती या 2 कादंबऱ्या श्री विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. पानिपत व झाडाझडती म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढं पहा, पुढचा प्रश्न पाहू आपण. हे पहा, मागे पुढेही प्रश्न येऊ शकतात, बिलकुल घाबरून जायचं नाही. प्रश्न 38 ते 41मध्ये पुन्हा सहसंबंधाचा प्रश्न आहे. प्रश्न रिपीट करत नाही. पहा, पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे? पहा, घड्याळीप्रमाणे ते जात आहे. पहा, हे गोल या बाजूला होतं, इकडे गेलेले आहे. त्रिकोण खाली होता वर घड्याळाच्या बाजूनं, परंतु त्यांचं भरीवपणा बदललेला आहे. सुरुवातीला त्रिकोणाचा मोकळेपणा आहे, वर्तुळ भरीव आहे. तर इथं असं झालेलं आहे. या आकृतीचा कोणता सहसंबंध येईल बरं? घड्याळाप्रमाणे पुढं जायचं आहे आणि भरीव आणि रिकामा हे पाहायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर या 4 पर्यायापैकी जो कोणता पर्याय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहा. पहा, बरोबर आहे तुमचं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न पाहू. 14चा जसा संबंध 2शी आहे तसा 39चा कोणाशी आहे? तर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. याचा 2, 3, 4 म्हणजे 3शी संबंध होऊ शकतो, 5शी होऊ शकतो, 6शी होऊ शकतो असा त्यांनी लावलेला आहे. आता तो कसा लावलेला आहे हे बोर्डानं उत्तर दिलेले आहेत आपल्याला. तर तो कसा संबंध लावलेला आहे ते तुम्ही शोधायचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 17 जसे 72 तर 16 जसे किती? तर 40वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला शोधता येईल का? तर डोकं लावा, विचार करा, 17 आणि 72मध्ये काय संबंध आहे? तसा 16शी कोणाचा संबंध लागत आहे? ओके, बरोबर आहे. ठीक आहे. जे काही तुम्हाला उत्तर वाटतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचप्रमाणे 41वा प्रश्न जे आहे, AD जसे D5A. ओके, तर EG बरोबर काय? यामध्ये काय केलेले तुम्हाला सरळ सरळ दिसत असेल. पहा, Aचा Dशी संबंध आहे तर D त्यांनी अगोदर घेतले आहे आणि A शेवटी घेतलेले. म्हणजे याचा G अगोदर घ्यावा लागेल आणि E नंतर घ्यावा लागेल. आता G अगोदर असणार आणि E नंतर असणारे 3 पर्याय आहे. आता A आणि D मध्ये किती अक्षर आहेत? तर तुम्हाला A आणि D मध्ये 2च अक्षरं आहेत. तर 2 अक्षर असल्यामुळं त्यांनी 5 घेतलेले आहेत. म्हणजे जे 4चे मिळून प्लस 1 घेतलेले. तसं E आणि G मध्ये पहा, E आणि G मध्ये एकच अक्षर आहे म्हणजे 3 आणि 1 4 असं एक दिलेलं आहे. परंतु याचा जो संबंध आहे त्यामध्ये त्यांनी पहा, त्यात पर्याय क्रमांक 2 जो आहे G12E हे उत्तर इथं अचूक येत आहे. याची Aचा Dशी संबंध आणि D5A कसा आलेला आहे विचार करा, आणि Eचा Gशी जो संबंध आहे तो कसा येतो आणि G12E हे उत्तर कसं येतं याच्यावर अभ्यास करा. ठीक आहे. तर आपण पुढं पाहूया. 45वा प्रश्न. आता हे वेगळे प्रश्न आलेले आहेत. याच्या पुढचे एक आणखी प्रश्न आलेला आहे 45वा. हे
या आकृतीचा या आकृतीशी संबंध पहा आणि या आकृतीचा तसाच संबंध या आकृतीशी जोडा. याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा. याच्यामध्ये झालेलं आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पहा इथं त्रिकोण होता तर या बाजूला आहे आणि हा भरीव त्रिकोणाचा म्हणजे हा मोकळा त्रिकोण होता तर तो त्याने जागा बदललेली आहे आणि याही त्रिकोणानं या वर्तुळानं मोकळ्या त्रिकोणानं जागा बदललेली आहे. किंवा हा रिकामा झालेला आहे तर हा भरलेला आहे आणि भरलेला आहे तो रिकामा झालेला आहे. तर खालील 4 पर्यायामधला कोणता पर्याय अचूक येतो तो विचार करा. पहा बरं विचार करून कोणता येतो. बरोबर, तर पर्याय क्रमांक 4 हा पर्याय बरोबर येत आहे. चला पाहूया. ही झाली 2018ची प्रश्नपत्रिका. आता आपण पाहूया 2019ची प्रश्नपत्रिका. आता इथं मी तुम्हाला दाखवतो आहे फेब्रुवारी 2019ची सहसंबंधावरचे प्रश्न पाहायचे आपल्याला. संच ए पाहत आहोत आपण. तर 2019मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्नपत्रिकेच्या त्या प्रश्नावर घेऊन जातो आहे. हे पहा 35 नंबरचा प्रश्न आलेला आहे. 35 नंबरचा प्रश्न आलेला आहे. 35 ते 39 पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा प्रश्न रिपीट करत नाही मी. विजय तेंडुलकर फुलपाखरू तर मोरपिसे कोण. विजय तेंडुलकर यांनी फुलपाखरू लिहिलेलं असेल तर मोरपिसे हे कोणी लिहिलेलं आहे. विचार करा. हां बरोबर. तुम्ही जर अवांतर वाचन करत असाल, ग्रंथ व त्यांचे लेखक, कविता व त्यांचे कवी जर पाठ करत असाल, तुम्हाला माहीत असतील आणि सामान्यज्ञान वाढवले असेल तर तुम्हाला कळून जाईल की मोरपिसे हे अनंत काणेकर यांनी लिहिलेलं आहे. आता पाहूया 36 नंबरचा प्रश्न पुढचा. ही आकृतीने या आकृतीचा काय संबंध आहे, तसा या आकृतीचा या आकृतीशी संबंध आपल्याला शोधायचा आहे. पहा अगोदर वर्तुळ होतं तर चौकोन झालेलं आहे. तर चौकोन असेल तर काय होईल, एक विचार. तर चौकोन असेल तर वर्तुळ होईल. 4ही वर्तुळ आलेले. आता हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं हे फुलपाखरू फिरलेलं आहे तर हे फुलपाखरू घड्याळाच्या विरुद्ध दिशेनंच फिरायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा याच्यामध्ये अचूक येत आहे. आता पुढचा प्रश्न आहे 37वा. 17 जसे 297 तर 13 जसे किती. यामध्ये 2 अचूक पर्याय निवडता येतील तुम्हाला. ते 2 अचूक पर्याय तुम्ही निवडून उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. काही प्रश्न मी सोडून देतो, काही प्रश्नाला तुम्ही स्वतः डोकं लावायचं आहे. हां बरोबर. तर जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. ज्या अडचणी असतील त्या विचारू शकता. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न 38 नंबरचा. 38 नंबरचा 22 जसे 462 तर किती जसे 756. हे पण तुम्ही स्वतःच्या माइंडनं अभ्यास करून याचे उत्तर निवडायचे आहे. पण बोर्डानं याचे 3 उत्तरं दिलेले आहे. याचे 1, 2 व 4 असे 3 उत्तर दिलेले. फक्त 3 नंबरचं जे उत्तर आहे ते दिलेलं नाही. म्हणजे या तिन्हीपैकी कोणतंही एक लिहिलेलं असतं तर त्याला अचूक मार्क पडलेले आहेत. आता 39 नंबरचा प्रश्न. जे छेद ई टी छेद जे आणि यल जे छेद ई जसे टी छेद जे. आता जे छेद ई जे छेद ई आलेलं आहे. ओके. टी छेद जे टी छेद जे. पहा कसं आलेलं आहे. जे तर कॉमनच आलेलं आहे आणि जेला टीचा संबंध जोडलेला आहे. जेचा आणि टीचा काय संबंध आहे, कारण की त्याच्यामध्ये पहा 5 आणि 4 9. जेपासून 10व्या नंबरचं अक्षर टी आहे. जेपासून 10व्या नंबरचं अक्षर टी आहे आणि ईपासून 5व्या नंबरचं अक्षर जे आहे. आता पहा एवढं मी तुम्हाला सांगितलं. यापासून याचं अंतर, जेपासून ईचं अंतर हे 10वं आहे आणि ईपासून जेचं अंतर हे 5वं आहे. आता याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की यलच्या पुढं काय असेल आणि एफच्या पुढं काय असेल. विचार करा बरं. हां बरोबर आहे. जे काही उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. जे पर्याय तुम्हाला अचूक वाटतील
ते 2 पर्याय तुम्ही तिथं निवडायचे आहेत. आता ही झाले आपल्या प्रश्नपत्रिका, 3 प्रश्नपत्रिका सोडून आता फक्त 1 प्रश्नपत्रिका. घाई करू नका आणि गोंधळून जाऊ नका. आता मी प्रश्नपत्रिका काढलेली आहे. प्रश्नपत्रिका आहे, पहा, प्रश्नपत्रिका आहे, तुम्हाला दिसेल फेब्रुवारी 2020. फेब्रुवारी 2020ची ही प्रश्नपत्रिका दिसत आहे तुम्हाला. आता तुम्हाला मी दाखवतोय थोडंसं. ही प्रश्नपत्रिका थोडीशी, हां, तर यामध्ये 43वा प्रश्न आलेला आहे. आपण थोडं झूमही करून पाहू, काही अडचण नाही. फक्त 43वा प्रश्न, हां, हे पहा 43वा प्रश्न आहे. थोडंसं झूम करू याला. हां, 43वा प्रश्न आलेला आहे. हां, हे पहा तुम्हाला प्रश्न दिसतोय. ओके, प्रश्न वाचत नाही मी. रसना तर जीभ तर पादप याचा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचे. अतिशय सोपं आहे, घाबरून जायचं काम नाही. कमेंटमध्ये लिहायचं प्रश्नपत्रिकेचं वर्ष आणि तुम्ही प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तराचा क्रमांक. नंतर पाणी, त्याचं रेणुसूत्र H2 आहे. तर मिठाचं रेणुसूत्र काय? या 4 पैकीच एक आहे. घाबरून जायचं नाही, सोडवायचं आहे. त्याचप्रमाणे 253 जसे 450 या दोन्हीचा काय संबंध आहे मी आता समजावून सांगत नाही, तुम्ही स्वतः करायचं आहे. तर 341चा किती येईल तो तुम्ही लिहायचा आहे. MOQ जसे PRU कसे आलेले आहे, यमचा आणि पीचा काय संबंध, ओचा आणि आरचा काय संबंध, क्यूचा आणि यूचा काय संबंध, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल NPSसाठी कोणतं अक्षर 3 अगोदर यायला पाहिजे. त्यानंतर ही आकृती पहा, 47 नंबरची आकृती. वर गोल आहे, खाली चांदणी आहे, डबल आहे. पुढच्या अक्षरामध्ये गोल 2 झालेले आहेत, चांदणी छोटी झालेली. चिन्ह पहा, चिन्हाचे आकार पहा आणि त्यांचा संबंध पहा. तर या 3ऱ्या नंबरला कोणती आकृती येईल जी 4थ्यासाठी योग्य राहील. तुम्ही जर नीट विचार केला तर खूप सोपं आहे हे, काहीच अवघड नाही. कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. आपल्याला व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा आणि लवकरच याच आठवड्यामध्ये, पुढील आठवड्यामध्ये मी हा पुढचा जो आपला घटक आहे क्रममध्ये संख्या, आकृती, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे आणि इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला घेणार आहे. त्यासाठी आपल्याला या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.